हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत साजूक तूप अगदी सोप्या पद्धतीने. तर आपण घरी जे दूध असतं त्या दुधावर जी साय येते ती साय सेपरेट एका डब्यामध्ये काढून घ्यायची आहे. त्या साईचं घरी तूप होतं हे सगळ्यांना माहीत असेल. ज्यांना माहीत नाही त्यांनी चालू करा आत्तापासूनच. तर जी साय असते ती एकत्रित करून ठेवायची आहे. त्यात दूध अजिबात घ्यायचं नाही आहे. आणि इथं मी थंड पाण्याचा यूज केला आहे तूप बनवण्यासाठी, लोणी बनवण्यासाठी. तर इथे लोणी तयार होणार आहे आणि नंतर तूप तयार होईल याचं. तर लोणी बनवण्यासाठी मी थंड पाण्याचा यूज केलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे साईचे घालून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर पाणी टाकून मिक्सर लावून एक 7 मिनिटे आपण मिक्सर फिरवून घ्यायचं आहे आणि आपोआपच आपलं जे लोणी आहे ते तयार होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप घरी अगदी सोप्या पद्धतीने साजूक असं तूप बनवू शकता, ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं भेसळ जे आता सध्या मार्केटमध्ये चालली आहे तशी होत नाही. आम्ही अशा पद्धतीने घरी शिकलात की तुम्ही घरच्या घरी खूप सारं तूप तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला साई सेपरेट करावी लागणार आहे. तर इथं आपलं झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे बघा, एकदम लोणीच वर आलेलं आहे आणि खाली पूर्ण ताक राहिलेलं आहे शिल्लक. तर हे वर आलेलं लोणी हेच तुमचं कच्चं तूप म्हणता येईल. तर हे तुम्ही काय म्हणता येईल की अशा पद्धतीने तुम्ही जसं लाडू हे करता तसं त्यातलं सगळं ताक काढून घ्यायचं आहे आणि असा गोळा तयार करून तुम्ही पातेल्यात टाकायचा आहे गरम करण्यासाठी. तर या पद्धतीने मी सगळं लोणी काढून घेतलेलं आहे. तर हे बघा, अजून पण निघत आहे लोणी. तर घरच्या घरी तुम्ही खूप छान अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप यूज करून तूप बनवू शकता. हे आपलं ताक तयार झालेलं आहे. तर हे ताक पण खूप छान लागतं पिण्यासाठी. आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे छानच लागेल. तर अशा पद्धतीने हे बघा, तूप आपलं गॅसवर मी चढवलेलं आहे तापवण्यासाठी. जे लोणी होतं ते कच्चं होतं. आता हे गॅसवर गरम केल्यानंतर आपलं पक्कं तूप तयार होईल. तर बारीक गॅसच ठेवायचा आहे, मोठा गॅस ठेवायचा नाही. कारण मोठा गॅस ठेवला तर तूप हे लगेच जळून जातं. तर बारीक गॅसवर हे तूप गरम करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तूप तयार करू शकता. आणि आणखी एक स्टेप, ज्यांना लोण्याचा गोळा पाण्यातनं धुवून काढायचा आहे त्यांनी लोणी घ्यायचं आणि पाण्यातनं धुवून काढायचं की अजून स्वच्छ होईल तूप तुमचं. तर माझी ती स्टेप इथे स्किप झाली आहे. सो तर बारीक गॅसवर तूप असं उकळलेलं आहे, फेस सुटला आहे. हा जो फेस आहे, जोपर्यंत फेस आपला जात नाही तुपावरचा तोपर्यंत आपण तूप उकळून घ्यायचं आहे. आत्ता असं म्हणायचं की आपलं तूप कच्चंच आहे. तर हा जोपर्यंत फेस आहे तोपर्यंत तुम्ही गॅस गरम ठेवू शकता. आणि हे बघा, फेस थोडा थोडा जायला लागलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घरी तूप तयार करा. मार्केटवरनं आणायची काही गरज नाही. एकदम शुद्ध असं तूप तुम्ही घरी तयार करू शकता. तर आता हे बघा, आपलं पूर्ण फेस गेलेला आहे आणि आता हे तूप बनत आलेलं आहे. इथे तुम्हाला सर्वात जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कारण इथे जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर हे एक सेकंद 2-3 सेकंदातच लगेच खाली लागतं आणि तूप जळतं. तर तसं काय होऊन देऊ नका. तर फेस आपला पूर्ण गेलेला आहे पांढरा. आता हे उकळी फुटलेले तुपाचा फेस आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने तूप बनवू शकता. तर कसं वाटलं माझा व्हिडिओ, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.